नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत मोरे. सायन्स बाय मोरे सर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या या रेकॉर्डेड बॅचच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण आज आपल्या बॅच संदर्भात थोडीशी माहिती घेणार आहोत. बॅच कशी असणार आहे, त्यामधले लेक्चर कसे होतील आणि तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे या संदर्भात. त्याचबरोबर आपल्या MPSCला असणारा जो काही सिलेबस आहे त्यावरती थोडीशी नजर टाकू आणि आपल्या अभ्यासाला आज आपण विज्ञान विषयाच्या सुरुवात करू. आपलं जे ॲप्लिकेशन आहे सायन्स बाय मोरे सर, हे जे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवरून. आणि तिथं दोन बॅचेस दिसतील. पहिली असणार आहे ती कंबाईनसाठी असणार आहे. कंबाईनची एकच बॅच आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी. ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व आणि मुख्यसाठी एकच बॅच आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण सगळा बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सगळा सिलेबस कव्हर केला जाईल. त्याचबरोबर दुसरी बॅच असणार आहे नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, जिला आपण राज्यसेवा म्हणतो जनरली, तर ती परीक्षा नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ज्याच्यामध्ये वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा, त्याचबरोबर राज्यसेवा अशा जी केडर आहेत त्याच्यासाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, अशा दोन बॅचेस आहेत. त्यातल्या कोणत्या परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय ती बॅच तुम्ही परचेस करू शकताय. सिलेबस तसा दोन्हींचा सेम आहे, फक्त इथं डिमांड ह्या परीक्षेची वेगळी आहे, त्यामुळे दोन सेपरेट बॅचेस केलेले आहेत. तर ह्या दोन बॅचेस तिथं दिसतील. तर त्या बॅचेसमधल्या तुमच्या तुम्ही कोणत्या परीक्षेचं प्रिपरेशन करताय ती बॅच तुम्ही परचेस करू शकताय. त्याचबरोबर आपली बॅच कशी असणार आहे, संपूर्ण जी बॅच आहे ती रेकॉर्डेड असणार आहे, पूर्ण रेकॉर्डेड असणार आहे बॅच. आणि जे वॉच टाईम आहे, म्हणजे बऱ्याच क्लासेसच्या बॅचमध्ये किंवा बऱ्याच क्लासेसच्या ॲप्लिकेशनवरती आपल्याला एखादी बॅच असेल तर त्याला वॉच टाईम 2, 3, 4 असे, म्हणजे 3 वेळा बघू शकताय, 4 वेळा बघू शकताय, असे जे काही लिमिटेशन असतात ते आपण लिमिटेशन इथं ठेवलेलं नाही. का तर एखादा नॉन टेकचा विद्यार्थी आहे ज्याचं 10वीपर्यंत विज्ञान होतं आणि तिथून पुढं विज्ञानचा संबंधच नाही, तर त्याला थोडंसं विज्ञान जड जाते. एकदम शून्यात जर असेल, त्यानं कधीच विज्ञान केलेलं नाही, अगदी शून्यात आहे, आणि एखादी त्याला कन्सेप्ट थोडीशी जड जाते समजून घ्यायला. आपल्या बॅचमध्ये कुठलीही कन्सेप्ट समजून घेताना जड जाणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण एखाद्याला 10वीपर्यंत सुद्धा विज्ञान एकदम वीक होतं आणि आत्ता अभ्यास करत असताना थोडंसं जड जाते, तर अशा विद्यार्थ्याला एखादा मुद्दा वारंवार बघण्याशिवाय पर्याय नसतो. तर त्या विद्यार्थ्यांसाठी तिथं वॉच टाईमचं लिमिट येऊ नये हा विचार करून वॉच टाईमचं जे काही बंधन आहे ते ठेवलेलंच नाही तिथं. त्याचबरोबर व्हॅलिडिटी 5 महिने असणार आहे. 5 महिन्यामध्ये कोणतंही लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकताय. 5 महिने मी ठेवण्याचं कारण काय, मला 1 वर्ष पण ठेवता आले असते, परंतु काय होतंय, 1 वर्ष आहे म्हटल्यानंतर थोडंसं काय होतं, थोडंसं निवांतपणा येतो अभ्यास करत असताना, लेक्चर करत असताना. थोडं 1 वर्ष माझ्याकडे बॅचचं व्हॅलिडिटी आहे म्हटल्यानंतर मग करत असताना थोडं मोरल प्रेशर तुमच्यावरती जे पाहिजे की बाबा आपल्याला अभ्यास करत असताना ही बॅच एवढ्या कालावधीत संपवायलाच पाहिजे, लेक्चर एवढे संपवलेच पाहिजेत, हे जे प्रेशर आहे ते तुमच्यावरती राहणार नाही. त्यासाठी हे 5 महिने ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या बॅचच्या संदर्भात ज्या काही अपडेट असतील, म्हणजे तुम्हाला नोट्सच्या संदर्भात असतील किंवा आपल्या विषयाच्या संदर्भात जर समजा करंटमध्ये एखादी काहीतरी न्यूज असेल आणि आपल्या सिलेबसला रिलेट करत असेल, त्याच्यावरनं प्रश्न एखादा निर्माण होऊ शकतो किंवा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला, अशी जर एखादी बातमी असेल तर त्याच्या संदर्भात अपडेट करण्यासाठी, नोट्समध्ये एखादा पॉईंट ॲड करण्यासाठी, एखादी बीट ॲड करण्यासाठी मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती काय करीन, ती माहिती देईन, अपडेट देईन. तर त्यासाठी आपलं जे चॅनल आहे सायन्स बाय मोरे सर, हे टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याचबरोबर बॅच घेण्याच्या अगोदर किंवा बॅच घेतल्यानंतर कुठला जर डाऊट असेल किंवा बॅच संदर्भात थोडीशी माहिती पाहिजे असेल किंवा बॅचच्या संदर्भात बॅच घेत असताना काय अडचण आली किंवा काय, तर त्यासाठी या नंबरवरती 73 85 30 59 98 73 85 30 59 98 यावरती तुम्ही काय करायचं आहे, व्हॉट्सअप मेसेज करा. शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा कॉल करण्यापेक्षा, तुम्हाला तिथं रिप्लाय दिला जाईल. इथंपर्यंत लक्षात आलं की आपली बॅच कशी असणार आहे, रेकॉर्डेड असेल पूर्णपणे. आणि बॅच करत असताना तुम्हाला आणखीन पुढे सांगतो लेक्चर कशी बघायचे आहेत किंवा काय. तर आपल्याला ज्या काही अपडेट असतील त्या ह्या चॅनलवरती अपडेट
भेटत राहतील. त्याचबरोबर बॅच घेण्याच्या अगोदर किंवा घेतल्यानंतर काय अडचण असेल तर या नंबरवरती मला मेसेज करा. त्याचबरोबर बॅच करत असताना महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते पॉईंट आपल्याला नोट डाऊन करण्यासाठी काय करायचे, एक रफ वही ठेवायची आहे. मी ज्या गोष्टी सांगत असतील त्या सगळ्या गोष्टी मी बडबडत असतो इथं, तर त्या सगळ्याच गोष्टी नोट्समध्ये मी बोलतेल्या असतीलच असं नाही. बोलताना एखादी गोष्ट जर समजा मला क्लिक झाली की हे तुम्हाला सांगायला पाहिजे, ते बाय डिफॉल्ट एखादी गोष्ट आपल्याला क्लिक होते आणि आपण बोलून जातो. तसं मी जर समजा एखादी गोष्ट तुम्हाला बोलून गेलो की हे असं असतंय ते लिहून घ्या, तर त्यासाठी तुमच्याबरोबर एक रफ वही पाहिजे. ती सायन्ससाठीच पाहिजे. ती कायम सोबत लेक्चर बघत असताना ठेवायची. आणि त्यानंतर ज्यांचं 10वीपर्यंत विज्ञान होतं आणि तिथनं पुढं विज्ञानचा काही संबंध नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मी सांगतो, ज्या वेळी तुम्ही लेक्चर बघत असताय तर त्यावेळी तुम्ही नोट्स स्वतः करण्याचा किंवा स्वतः नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. लेक्चर बघायचं, लेक्चर बघत असताना जे मुद्दे तुम्हाला समजत आहेत, ज्या काही गोष्टी असतील त्या नोट डाऊन करत जायचं. त्यातनं तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ते आत्मसात व्हायला सोपं जाईल. आपल्या नोट्स आहेत, तुम्हाला नोट्स एकदम इतक्या छान पद्धतीनं कंपायलेशन करून तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील की त्या नोट्स केल्यानंतर तुम्हाला बाजारातलं दुसरं पुस्तक कुठलंच करायची गरज नाही. अगदी बेसिकचं पुस्तकसुद्धा तुम्हाला वाचायची गरज नाही. एवढ्या छान पद्धतीनं कंपायलेशन करून तुम्हाला नोट्स दिल्या जातील. परंतु ज्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड नाही, ज्यांना खरंच अगदी शून्यामध्ये आहेत विज्ञानच्या बाबतीत, तर त्यांनी स्वतः आपण थोडंसं कष्ट घेऊन स्वतःच्या नोट्स जर काढल्या तर तुम्हाला आणखीन फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर करायला पटपट मदत होईल. त्याचा फायदा काय होतो, तुम्ही लिहून घेत असताना ते तुम्हाला तुमच्या ब्रेनमध्ये आहे तसं स्टोअर होत जाते किंवा तुम्हाला ते इमॅजिन करता येते. तुम्ही स्वतःच्या अक्षरात लिहून काढल्यानंतर रिवाईज करताना पण तुम्हाला ते तुम्ही समजून घेत असतानाचा जो काही सिनेरिओ आहे तो डोळ्यापुढे येत असतो. तर ह्यासाठी तुम्ही काय करा की ज्यांचं नॉन टेक बॅकग्राऊंड आहे, टेक्निकलवाल्यांनी सुद्धा हे केलं पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना टेक्निकल बॅकग्राऊंड असून सुद्धा बेसिक सायन्सच्या संदर्भातल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या विस्मरणात गेलेल्या असतात. आलं लक्षात? तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पद्धत प्रभावी पद्धत आहे. परंतु ज्यांचं कधीच 10वी नंतर विज्ञानशी काही संबंध आलेला नाही, थोडंसं जड जाते, अवघड जाते, विज्ञान पहिल्यापासून थोडंसं अवघड जाते, तर लेक्चर बघत असताना लेक्चर बघत पाऊज करायचं, नोट्स काढायच्या. लेक्चर बघायचं, समजून घ्यायची ती कन्सेप्ट आणि त्याच्याबरोबर काय करायचं, त्या नोट्स कंप्लीट करायच्या. एकदा तुमच्या नोट्स झाल्या, पूर्ण लेक्चर बघून झालं, नोट्स त्या लेक्चरच्या पूर्ण झाल्या की लगेच काय करायचं, थांबायचं आणि तेच लेक्चर पुन्हा नंतर 1.5च्या स्पीडनं पुन्हा एकदा काय करायचं, बघून घ्यायचं आपल्या नोट्स आणि ते ताडून बघायचं. आणि त्यानंतर मी दिलेल्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही फायनली काय करायच्या, परत नंतर बघून घ्यायच्या, त्या वाचून घ्यायच्या. त्या बघत असताना तुम्हाला नवीन असं काय वाटणार नाही. तुम्ही जे लिहिलेलं असतं ते नोट्सपेक्षा आणखीन सुंदर असणार आहे तुमचं, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपला जो सिलेबस आहे विज्ञानचा, तो सिलेबस कसा आहे, 3 विषय आहेत त्याच्यामध्ये, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यानंतर फिजिक्स. काही ठिकाणी आपल्याला बायोलॉजीमध्ये आरोग्यशास्त्र असा पण 4था मुद्दा दिसतो. परंतु बेसिकली काय आहेत, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स असे 3 विषय आहेत. या 3 विषयांमधले जे टॉपिक आहेत, ज्यांचं फ्रिक्वेंटली प्रश्न, ज्या टॉपिकवरती फ्रिक्वेंटली प्रश्न आयोगाला विचारलेले आहेत ते टॉपिक आपण इथं घेतलेले आहेत. ह्याच्यातले 2 टॉपिक राहिलेत. ह्यात मला वाटतंय हीट राहिलाय, त्यानंतर स्पेस सायन्स, अंतराळ विज्ञान म्हणजे काय, स्पेस सायन्स. हे जे टॉपिक आहेत, हे जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात टॉपिक, हे टॉपिक आपल्या MPSCला विचारले जाणारे, वारंवार विचारले जाणारे टॉपिक आहेत. तर केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात अगोदर द्रव्य म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय, त्यानंतर पदार्थांच्या ज्या काही गुणधर्म असतील पदार्थांचे, त्यांच्या अवस्था असतील किंवा ते पदार्थांमध्ये कोणकोणते घटक येतात त्या संदर्भातला जो अभ्यास आहे, पहिलाच टॉपिक आपला असणार आहे तो मॅटर असणार आहे. म्हणजे पदार्थांच्या अवस्था, पदार्थांच्यामध्ये कोण येतं, मग ते मूलद्रव्य काय असतं, संयुग काय असतं, मिश्रण काय असतं, मिश्रणांच्यात पुन्हा नंतर आणखीन कोणकोणते प्रकार आहेत, त्याची उदाहरणं कोणकोणते आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण जे करतो
शकतो मॅटरच्या संदर्भातले जे काही गुणधर्म असतील, मग ती लेटंट हीट असेल किंवा ते बाष्पन काय असतं, फ्रीजिंग काय असतं, त्यानंतर संघनन काय असतं, संप्लवन काय असतं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी कुठे येतील, मॅटर या टॉपिकमध्ये. त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे अणुसंरचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर. अणूच्या संदर्भातली जी काही माहिती असेल, अणूमध्ये काय असतं, अणूमध्ये केंद्रक, त्यानंतर प्रोटॉन, न्यूट्रॉन, त्यानंतर इलेक्ट्रॉन, ह्याच्या संदर्भातली सगळी जी काही माहिती आहे ते अणुसंरचना. त्यानंतर आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्य म्हणजे काय आपण आता ती बघणार आहोत. जे काही सगळे मूलद्रव्य आहेत त्याचे मांडणी एका चार्टमध्ये किंवा एका टेबलमध्ये केलेलं आहे, त्याला पिरियोडिक टेबल म्हणतो आपण. त्या आवर्त सारणीचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर धातू, अधातू आणि धातू सदृश्य, ह्याचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड्स. त्यानंतर कार्बनचे जग म्हणजे काय, कार्बन केमिस्ट्री. कार्बन आणि त्याची जी काही कंपाऊंड आहेत, कार्बनचे कंपाऊंड कोणकोणते आहेत किंवा कंपाऊंड बनत असताना ते बॉन्ड वगैरे ते आपण ते सहसंयोज बंध वगैरे जे बघणार आहोत. सॅच्युरेटेड बॉन्ड काय असतो, अनसॅच्युरेटेड काय असतो, ते ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर रासायनिक बंध म्हणजे केमिकल बॉन्डिंग, त्यामध्ये आपण आयनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड ते कसे तयार होतात ते इथं बघणार आहोत आपण. आणि त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सारिता, जे आपण अल्फा बीटा सारखं वारंवार प्रश्न आपल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतात, अल्फा बीटा गॅमा किरणांवरती वगैरे. तर त्या संदर्भातला जो टॉपिक आहे तो डिटेलमध्ये अगदी बघणार आहोत. हा झाला आपला वरवरचा सिलेबस झाला, कोणकोणते टॉपिक आहेत. त्यानंतर बायोलॉजीमध्ये सगळ्यात अवघड वाटणारा वर्गीकरण, क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये प्राण्यांचं, वनस्पतींचं जे काही वर्गीकरण असेल आणि ती काही उदाहरणं कोणकोणत्या फायलमध्ये कोणकोणते प्राणी आहेत वगैरे, असा जो काही सिलेबस असेल तो पूर्ण सिलेबस वर्गीकरणाचा या टॉपिकमध्ये येतो. तो आपण पूर्ण एकदम सोप्यात सोपा करून, अगदी आजपर्यंत तुम्हाला कोणीही शिकवलं नसेल किंवा तुम्हाला वाचताना थोडासा जड जात असेल, परंतु आपण ह्या बॅचमध्ये बघत असताना तुम्हाला समजेल की हा टॉपिक ॲक्च्युली किती सोपा आहे. त्यानंतर वनस्पतीशास्त्र, बॉटनीमध्ये वनस्पतीच्या संदर्भात जो काही सिलेबस आहे तो होईल. आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कशाचे येते त्याच्यावरती, तर वनस्पतींवरती पडणारे रोग कोणकोणत्या कारकामुळे होतात, कोणत्या पिकांवरती पडतो वगैरे त्या संदर्भात. त्यानंतर शरीरशास्त्र सगळ्यात महत्त्वाचा, ह्याच्यावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतो. मग ह्याच्यामध्ये काय काय येतं, आता सगळं मांडण्यापेक्षा मी इथं काय केलं, शरीरशास्त्र एवढंच फक्त, ह्युमन फिजिओलॉजी. त्याच्यामध्ये काय येणार आहे, तुमची पचन संस्था येईल, रक्ताभिसरण संस्था येईल, चेतासंस्था येईल, त्यानंतर प्रजनन संस्था येईल. हे कशामध्ये अभ्यास केला जातो याचा, शरीरशास्त्रामध्ये, ह्युमन फिजिओलॉजीमध्ये. त्याचबरोबर ग्रंथी हा सुद्धा एंडोक्राईन सिस्टीम म्हणतो आपण त्याला, अंतस्रावी ग्रंथीच्या संदर्भातला, तो ह्याच्यामध्येच येतो. कशामध्ये, शरीरशास्त्रामध्ये. त्यानंतर ह्युमन डिसिजेस, मानवी रोगावरती एक प्रश्न ठरलेलाच असतो प्रत्येक वर्षी. त्यानंतर पेशी, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक पेशी. त्याच्यामध्ये असणारे पेशीमधले कोणकोणते घटक आहेत, कोणकोणत्या अंगकाचं किंवा कोणकोणत्या ऑर्गनलीचं काय काय काम आहे त्या संदर्भातला तो टॉपिक आहे. त्यानंतर पोषणामध्ये काय येणार, आपल्या पोषणामध्ये विटॅमिन, प्रोटीन, फॅट, लिपिड वगैरे आपण जे बघतो ते ह्याच्यामध्ये येईल. त्यानंतर ह्या सगळ्या, आता इथं सुद्धा जे काही टॉपिक आहेत आपण जे बघतोय ते, ह्या टॉपिकमधून जो राहिलेला जो सिलेबस असतील किंवा राहिलेले जे पॉईंट असतील त्याच्यासाठी एक वेगळं आणखीन छोटंसं लेक्चर करून ते सगळे पॉईंट काय करून मी क्लब करून त्याच्यासाठी एक मिसेलिनियस किंवा संकीर्ण म्हणून एक लेक्चर असेल. तसं या टॉपिकच्या म्हणजे आता सगळी सिलेबसचे जे काही मुद्दे असतील ते एवढे ह्यातनं कव्हर होतील. त्यातून जे काही राहणारे आहेत ते कशातनं, मिसेलेनियस किंवा आपल्या संकीर्णमधनं मी कव्हर करेन बायोचे. त्याचबरोबर फिजिक्समध्ये प्रकाश, ध्वनी, विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिसिटी, लाईट, साऊंड आणि इलेक्ट्रिसिटी, त्याचबरोबर हा हीट, हे जे 4 टॉपिक आहेत ते एकदम हॉट टॉपिक आहेत. त्याचबरोबर कार्य, ऊर्जा आणि शक्ती, हा राज्यसेवेला एखादा प्रश्न एक्झाम्पल विचारतील त्याच्यावरती. त्यानंतर मोशन आहे, त्यानंतर गुरुत्वाकर्षण हे टॉपिक. त्याचबरोबर अजून एक राहिला फोर्स आणि त्याचे प्रकार, बल, हा एक टॉपिक. हे जे टॉपिक आहेत हे अगदी महत्त्वाचे टॉपिक आहेत फिजिक्समधले.
ते आपण सगळे टॉपिक एकदम डिटेलमध्ये एकदम प्रिसाईजमध्ये बघणार आहोत. आपल्या नोट्स पण त्या प्रत्येक टॉपिकच्या वेगवेगळ्या म्हणजे अगदी मॅटरपासून ते इथंपर्यंत स्पेस सायन्सपर्यंत अगदी व्यवस्थित छान पद्धतीनं NCERTला पुढं ठेवून बनवलेले आहेत. त्याचबरोबर हा झाला सिलेबसचा आपल्या आढावा झाला. आपण अभ्यासाचा सुरुवात करत असताना आज आता सायन्सच्या अभ्यासाला आपण खरी सुरुवात करतोय. तर रसायनशास्त्राचा अभ्यास अगोदर का करावा? पहिल्यांदा घेत असताना मी प्रत्येक बॅचला म्हणजे ऑफलाईनला केमिस्ट्रीपासून सुरुवात करतो. केमिस्ट्रीपासूनच सुरुवात का? तर केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना ज्या कन्सेप्ट आपल्याला लक्षात येतात किंवा ज्या कन्सेप्टचा आपण अभ्यास करतो त्या कन्सेप्ट कुठेतरी फिजिक्समध्ये बायोमध्ये रिलेट करतात किंवा बायोचा अभ्यास करत असताना आपल्याला कुठली तरी एखादी कन्सेप्ट अशी येते की ती आपल्या केमिस्ट्रीमध्ये झालेली असते. फिजिक्सचा अभ्यास करत असताना कुठला तरी एखादा असा शब्द येतो की तो आपल्याला त्याची कन्सेप्ट कुठे झालेली असते? केमिस्ट्रीमध्ये झालेली असते. मग त्याचा सगळ्याचा पाया, विज्ञानाचा पाया जरी म्हणला आपण तर तो कोणता आहे? केमिस्ट्री. रसायनशास्त्र हा विज्ञानाचा पायाच म्हणतो आपण. आणि अभ्यासाची सुरुवात करत असतानाच आपण कशापासून केली पाहिजे? मग केमिस्ट्रीपासून. तर आता भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये जर आपण बघायला गेलो तर इलेक्ट्रॉनचा प्रवाह इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण बघतो. विद्युत धारेमधला इलेक्ट्रॉनचा जो प्रवाह आहे त्यातला हा जो शब्द दिसतोय तो आपल्याला पहिल्यांदा कुठं असणार आहे? मग तो इलेक्ट्रॉन कुठं बघणार आपण? ॲटॉमिक स्ट्रक्चर बघत असताना, अणूची संरचना बघत असताना. अणूच्या केंद्रकात प्रोटॉन न्यूट्रॉन असतात आणि केंद्रकाच्या बाहेर जे कक्षा आहेत त्या आपण डिटेलमध्ये एकदम बघणार आहोत. तुम्हाला आता त्या नवीन वाटतील काय मी जे आता बोलतोय त्या गोष्टी. तर अणूच्या केंद्रकाच्या बाहेर असणारे ज्या काही कक्षा असतील, कवच असतील किंवा शेल असतील त्यामध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्या इलेक्ट्रॉन्सचा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये करतो, बरोबर. तर तो इलेक्ट्रॉन इथं आलाय कुठं? फिजिक्समध्ये. मग तिथं आपल्याला फिजिक्समध्ये वाचताना इलेक्ट्रॉन हा शब्द वाचल्यानंतर लगेच क्लिक झालं पाहिजे की इलेक्ट्रॉन नेमकं काय असतो. मग त्याचा अभ्यास आपण कशामध्ये करतो? केमिस्ट्रीमध्ये. त्याचबरोबर जर समजा आपण बायोमध्ये जर समजा रेस्पिरेशन बघायला गेलो, श्वसन नावाचा जो टॉपिक आहे बायोमधला, रेस्पिरेशन म्हणजे आपल्याला श्वसन म्हणजे आपल्याला काय वाटतं की आपण हवा आत घेतो, ऑक्सिजन त्यातून जातो आणि आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो. म्हणजे हवा घेणे, हवा सोडणे, श्वास घेणे, श्वास सोडणे म्हणजे ब्रिदिंग. त्याला आपण श्वसन म्हणतो जनरली, पण तसं नाही ते. श्वसन म्हणजे काय? आपण जे काय अन्न खातो त्या अन्नाचं सात्मीकरण होऊन ते अन्न पचल्यानंतर त्याचं काय ब्रेकडाऊन होणार आहे आणि शेवटला जे काय पदार्थ आपल्याला घटक एकदम मायक्रोमध्ये मिळणार आहेत. म्हणजे त्यात आता समजा एखादा ग्लुकोजचा रेणू घेतला आपण तर त्या ग्लुकोजच्या रेणूचं परत नंतर शरीरामध्ये ब्रेकडाऊन होणार. ते कोणासोबत? हा ग्लुकोजचा काय झाला? रेणू. आपल्या शरीरामध्ये जो ऑक्सिजन जातो त्याचं काम काय असतंय? ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करायचं. म्हणजे ह्या ग्लुकोजला काय करायचा? तोडायचा. आणि ब्रेकडाऊन होत असताना जे काय तयार होते, पाणी तयार होतंय, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि महत्त्वाचं आपल्याला लागणारी ATP म्हणजे ऊर्जा. हे श्वसन ह्या प्रक्रियेचा भाग आहे. ही रिॲक्शन जी झाली, ही अभिक्रिया जी झाली ती कशामध्ये होते? ह्याच कन्सेप्टमध्ये, ह्या संकल्पनेमध्ये, श्वसन नावाच्या संकल्पने. म्हणजे याची सुरुवात, श्वसनाची सुरुवात आपण फूड इनटेक करतो. आपण काय करतो? अन्न खातो. तर त्या अन्न खाण्यापासून ह्या श्वसनाची सुरुवात होते आणि ती सुरुवात कुठं संपते पुन्हा नंतर ती प्रक्रिया? तर ऊर्जा तयार होऊन आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होते. ही सगळी डिटेल आपण बघणार आहे. तुम्हाला आता थोडंसं जड जाईल हे. तर हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ही जी श्वसन नावाची प्रक्रिया आपण बघतो ती बायोमध्ये बघतो. आणि बघत असताना आपल्याला हा जो टप्पा दिसतोय कुठला? ग्लुकोज C6H12O6 हे ग्लुकोजचा रेणू आहे, त्याचा हा फॉर्म्युला आहे. काळजी करू नका, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत नंतर बोटावरती नाचणार आहेत. तर ह्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कोण करतंय? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजननं ह्याच्याबरोबर रिॲक्शन केल्यानंतर जे काय तयार होतंय पाणी आणि कार्बन डायऑक्साईड आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला लागणारी जी काही एनर्जी म्हणतो आपण ऊर्जा, ती ह्या प्रक्रियेतनं होत असते. मग ही झाली ती रासायनिक प्रक्रिया झाली ना. रासायनिक प्रक्रिया म्हटल्यानंतर तो कशाचा भाग आहे? केमिस्ट्रीचा. मग ह्या कन्सेप्ट आपल्याला जर अगोदर क्लिअर असतील तर इथं बायोमधला श्वसन बघत असताना आपल्याला काय होणार आहे? इथं ही प्रक्रिया बघत असताना, ही रिॲक्शन बघत असताना सोपं जाणार आहे. म्हणजे आपल्याला तिथं केमिस्ट्रीमध्ये आपल्याला हा माहिती आहे कोण? C6H12O6 म्हणजे ग्लुकोज. मग लगेच ग्लुकोज म्हटल्यानंतर आपल्याला लगेच त्याचा फॉर्म्युला लगेच डोळ्यापुढे आला पाहिजे. तो आपण केमिस्ट्रीमध्ये बघतोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काय करतोय? अभ्यासाची सुरुवात करत असताना
रसायनशास्त्रापासून करतोय. तर आता पदार्थ किंवा द्रव्य, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये मॅटर. पदार्थ म्हणजे काय, रसायनशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आपल्याला जे काय माहिती पाहिजे, जी कुठली कन्सेप्ट माहिती पाहिजे, तर सगळ्यात अगोदर ही माहिती पाहिजे की पदार्थ आपण कशाला म्हणतो किंवा मॅटर कशाला म्हणतो. बरं, आपल्याला सभोवताली आपल्या नजरेला जे काय जाणवतंय किंवा दिसतंय ते जे काय असेल ते पदार्थ असणार आहे. आलं लक्षात. पदार्थ म्हणजे काय की त्याला आपण द्रव्य म्हणतो. द्रव्य म्हणजे काय की आपल्या विश्वामध्ये किंवा पृथ्वी तलावरती आपण जे जे काय आपण दिसतंय आपल्याला, जे आपल्याला काय ते जाणवतंय, स्पर्श जाणवतोय ज्याचा, तर ते कशामध्ये असणार आहे, पदार्थ. मग आपल्याला हवा जाणवते, बरोबर, जे हवा आपण आत घेतो बाहेर सोडतो ती काय असणार आहे, पदार्थ. आपल्या डोळ्याला दिसते. आता तुम्हाला हा बोर्ड दिसतोय, मी दिसतोय, मी बोलत असलेला मी दिसतोय, त्यानंतर मार्कर दिसतोय माझ्या हातात, बरोबर, हा माईक दिसतोय. हे जे काय तुम्ही ज्या बसलाय त्या डेस्कवरती ते पुढे जे दिसतंय तुमच्या डिव्हाइस असेल तुमचं, किंवा तुमच्याबरोबर असणारे जे काही लोक असतील आसपासची, तुम्ही ज्या इमारतीत बसलाय ती इमारतसुद्धा, ज्या इमारत मध्ये अभ्यास तुम्ही करताय किंवा जिथं तुम्ही थांबलाय, तुमच्या आसपास जेवढं काय असेल ते सगळं पदार्थ आहे. त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, दुसरा शब्द आहे द्रव्य. द्रव्य. आणि त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे काय, तो मॅटर. काय आहे, मॅटर. द्रव्य म्हणजे काय, आपल्या डोळ्यांना जे काय दिसतंय किंवा आपल्याला जे काय जाणवतंय त्याला आपण द्रव्य म्हणतो. आता द्रव्य म्हटल्यानंतर त्याला दोन गोष्टी फुलफिल केल्या पाहिजेत तरच ते द्रव्य झालं. द्रव्य म्हटल्यानंतर किंवा द्रव्य म्हणजे काय असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगायला पाहिजे की त्यानं दोन गोष्टी फुलफिल केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, त्याला स्वतःचं वस्तुमान असलं पाहिजे, त्याला आपण इंग्लिशमध्ये मास म्हणतो. पहिली गोष्ट काय आली, त्याचं स्वतःचं वस्तुमान. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, मास. वस्तुमान म्हणजे काय की एखाद्या पदार्थामध्ये असणारा द्रव्य संचय म्हणतो आपण. त्याच्यामध्ये जे काय सामावलंय ते सगळं जे काय असेल ते मास म्हणतो, त्याला आपण वस्तुमान म्हणतो, बरोबर. तर ते वस्तुमान त्याच्यामध्ये असलं पाहिजे, ही पहिली अट कशाची, द्रव्य असण्याची, बरोबर. त्यानंतर दुसरी अट काय असणार आहे, त्यानं जागा व्यापलेली पाहिजे. या विश्वातील काय झाली पाहिजे, जागा त्यानं व्यापली पाहिजे. म्हणजे त्यानं स्पेस ऑक्युपाय केली पाहिजे, जेवढी काय लागते तेवढी स्पेस त्यानं ऑक्युपाय केली पाहिजे. म्हणजे आता हा जो मार्कर आहे माझ्या हातात, ह्या मार्करचं काहीतरी वस्तुमान आहे. वस्तुमान आणि वजन ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण जनरली काय म्हणतो, ह्याचं वजन आहे, बरोबर, पण ते वजन वेगळं. फिजिक्समध्ये आपण डिटेलमध्ये त्याचा काय असेल तो फरक आपण जाणून घेणार आहोत. तर हा जो मार्कर आहे ह्याचं हातावर ठेवल्यानंतर आपल्याला काय जड जाणवतंय, जडपणा जाणवतोय. कशामुळं, तर याला असणारं जे काय मास आहे किंवा वस्तुमान आहे, याच्यामध्ये असणारे जे काय बारीक कण आहेत ते एकत्र येऊन जे बनलेला आहे मार्कर, तो मार्कर बनलाय, तो आपल्याला जड जाणवतोय. तर कशामुळं, तर त्या बारीक कणांना सुद्धा काहीतरी वस्तुमान आहे, ते एकत्र येऊन सगळे एकत्र झाल्यानंतर हा मार्कर झालाय. तर या मार्करला स्वतःचं काय आहे, वस्तुमान. त्याला आपण काय म्हणतो, मास. त्याचबरोबर ह्या मार्करनं काय केलेलं आहे, या विश्वातली याला जेवढी पाहिजे तेवढी त्यानं जागा व्यापलेली आहे. इथून ते इथंपर्यंत ही त्याची जागा आहे. त्याचबरोबर इथून सर्कलमध्ये जी काय असेल ती सगळी त्यानं जागा काय केलेली आहे, विश्वातली व्यापलेली आहे. किंवा माझं मास 70 kg, पहिली जे काय क्रायटेरिया असेल, पहिला क्रायटेरिया असेल तो फुलफिल केला. कुठला, की माझं मास जे काय असेल ते माझं स्वतःचं मास असणार आहे. मी जे काय असेल माझं वजन म्हणतो आपण, तर ते माझं काय झालं, वस्तुमान, ते माझं झालं मास. त्याचबरोबर मी या विश्वातली जी मला जेवढी लागणार आहे जागा, किंवा माझी जेवढा काही माझा आकारमान आहे, माझं जेवढं काही आकारमान आहे तेवढी मी जागा काय केलेली आहे, स्पेस काय केलेली आहे, ऑक्युपाय केलेली आहे. तर ह्या दोन गोष्टी फुलफिल केल्या म्हणजे मी काय झालो, पदार्थ. मग आपल्याला हवा जी दिसते, आपल्या हवेला सुद्धा काय असतंय, वजन असते, बरोबर. तुम्ही शाळेमध्ये शिकला असणार आहे, ते फुग्याचा वगैरे तो प्रयोग आपण बघितला शाळेमध्ये. तर हवा त्याचं स्वतःचं त्याला काय आहे, मास आहे, वस्तुमान आहे. त्याचबरोबर तिनं जागा व्यापलेली आहे, ह्या विश्वातली जागा व्यापलेली आहे. आपल्याला जी जाणवते हवा ती सुद्धा काय आहे, पदार्थ आहे. जे पाणी, दगड, माती वगैरे जे आपण बघतो ते कशामध्ये येतंय, पदार्थ या व्याख्येमध्ये येते. आलं लक्षात. त्याला आपला शब्द काय आहे दुसरा, द्रव्य. आता त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक कन्सेप्ट आहे, म्हणजे अजून एक शब्द आहे कुठला, मूलद्रव्य. मूलद्रव्य, मूल प्लस द्रव्य असा शब्द झालेला
मूलद्रव्य. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याला मराठीमध्ये मूलद्रव्य म्हणतो आणि इंग्लिशमध्ये इलेमेंट. काय म्हणतो आपण, इलेमेंट. काय असणार आहे मूलद्रव्याची व्याख्या जर तुम्हाला विचारली, किंवा मूलद्रव्य म्हणजे काय, जरा विचार करा बरं. मूलद्रव्य म्हणजे काय, जरा विचार करा बरं. मूलद्रव्य म्हणजे काय. मूलद्रव्य. आता इथं द्रव्य हा जो शब्द आहे, द्रव्य आपण काय बघितलं की जे आपल्याला डोळ्यांना दिसतंय, ते आपलं सर्व अवतीभोवती जिथं दिसतंय आपल्याला जाणवतंय, ते काय झालं, द्रव्य. तर त्याच्याबरोबर मूल हा शब्द आल्यानंतर आपल्याला असं काहीतरी जाणवते की ते द्रव्य म्हणजे असं असणार आहे की त्याच्यामध्ये दुसरं काय नसणार आहे, ते मूलचं तेवढंच असणार आहे. जर समजा आता हा मार्कर जर माझ्या हातात असेल तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे घटक एकत्र येऊन हा मार्कर झालेला आहे. मग ह्याला मी मूळचा असणार आहे का हा पदार्थ, नाही. ह्याच्यामध्ये फक्त एकच घटक दिसतोय का, नाही. तर हे मूलद्रव्य ठरणार नाही. तर हे फक्त काय झालं, द्रव्य झालं. मग मूलद्रव्य म्हटल्यानंतर काय येऊ शकतंय, तर असा पदार्थ की त्या पदार्थामध्ये जर बारीक आपण जर समजा त्यांना कट करत गेलो तर तोच पदार्थ सापडतोय, दुसरं कुठलंही घटक सापडत नाहीत. आलं लक्षात. मग जर समजा आपण सोन्याचं एखादा जर समजा तार घेतली, सोन्याची तार, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सोनं असणार आहे. त्याच्यामध्ये जर समजा लोखंड किंवा तुमचं कॉपर किंवा ॲल्युमिनियम हे जर मिक्स नसेल तर प्युअर तार झाली ना सोन्याची. मग तिला कट करत 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 गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये दुसरं काहीच सापडत नाही. समजा मी तुम्हाला चांदीचा एखादा रॉड दिला आणि सांगितलं की या चांदीच्या रॉडमध्ये तुला दुसरा, चांदी सोडून दुसरा कुठला घटक दिसतोय का बघ आणि मला सांग. तुम्ही कट करत बसला, एकही कण तुम्हाला, एकही पार्टिकल तुम्हाला दुसरा कुठला दिसत नाही, सगळी दिसते ती चांदी दिसते. म्हणजे काय आहे, चांदी हा मूलचा म्हणजे मूलद्रव्य झाला. सोनं मूलद्रव्य झाला. ऑक्सिजनचा सिलेंडर आहे आणि तुम्हाला सांगितलं की या सिलेंडरमधनं ऑक्सिजन बाहेर येत असताना मला सांग दुसरा कुठला जर एखादा कुठला घटक दिसतोय का तुला, कार्बन डायऑक्साईड दिसतोय का, हायड्रोजन दिसतोय का. मग तुम्ही काय करताय, त्यावेळी बघत असताना तुम्हाला फक्त ऑक्सिजनच दिसायला लागलाय. म्हणजे ऑक्सिजनच तुम्हाला काय जाणवतोय की बाबा ऑक्सिजनचेच काय असतील ते घटक आहेत किंवा कण आहेत, त्याच्यामध्ये दुसरा काय नाही. मग तो ऑक्सिजन झाला मूलद्रव्य. म्हणजे काय, थोडक्यात तुमच्या लक्षात येते का, पदार्थ म्हणजे आपल्याला जे काय डोळ्यांना दिसतंय, द्रव्य म्हणजे काय, जे काय आपल्या डोळ्याला दिसतंय त्याला आपण द्रव्य, पदार्थ किंवा मॅटर म्हणतो. पण असे काय मॅटर आहेत किंवा असे काय द्रव्य आहेत, असे काही पदार्थ आहेत की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तोच घटक आहे, दुसरा कुठलाही मिक्स नाही. आलं लक्षात. मग जर समजा हायड्रोजन पकडला आपण तर हायड्रोजनमध्ये फक्त हायड्रोजनचे अणू दिसतील. अणू म्हणजे काय ते आपण आता पुढे बघू. हायड्रोजनचा झाला. ऑक्सिजनचा आपण जर समजा उदाहरण घेतलं तर ऑक्सिजनमध्ये फक्त आणि फक्त ऑक्सिजनचे अणू भेटणार आहेत किंवा रेणू भेटणार आहेत. त्याचबरोबर जर समजा तुम्ही हेलियम घेतला, हेलियममध्ये फक्त हेलियमचंच अणू दिसणार आहेत, हेलियमचे रेणू दिसणार आहेत. गोल्ड घेतलं, आयर्न घेतलं किंवा जर समजा चांदी घेतली, तांबे घेतलं, प्रत्येकाचं जर समजा तुम्ही कट करून जर समजा ऑब्झर्वेशन केलं तर त्या पदार्थामध्ये फक्त आणि फक्त तोच दिसतोय. म्हणजे तो शुद्ध पदार्थ झाला, म्हणजे तो पदार्थाचं शुद्ध स्वरूप झालं. आलं लक्षात. प्युअर फॉर्म झालं ते कशाचं, मॅटरचं किंवा द्रव्याचं किंवा पदार्थाचं. म्हणून त्याला काय म्हणायचं, मूलद्रव्य. आलं लक्षात, मूलद्रव्य. मग अशी मूलद्रव्य टोटल किती आहेत आत्तापर्यंत आपल्याला भेटलेली, किती आहेत, 118. त्या 118 मधले 92 जे मूलद्रव्य आहेत ते काय आहेत, निसर्गात सापडतात. आणि 26 जी मूलद्रव्य आहेत ते मॅनमेड म्हणजे कृत्रिमरित्या लॅबमध्ये तयार केलेले आहेत. इथंपर्यंत लक्षात आलं. पदार्थ पहिल्यांदा आपण बघितला, पदार्थ म्हणजे काय, मॅटर, त्याला आपण द्रव्य असं म्हणतो. त्यानंतर दुसरा बघितला मूलद्रव्य, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इलेमेंट. इलेमेंट म्हणजे काय, पदार्थाचं किंवा द्रव्याचं शुद्ध स्वरूप ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तोच पदार्थ असणार आहे, दुसरा कुठलाही पदार्थ नसणार आहे. आलं लक्षात इथंपर्यंत. मग असे किती आहेत, टोटल 118 आहेत. आणि त्यातले 92 जे आहेत ते निसर्गामध्ये सापडतात. म्हणजे असे ते निसर्गातले 92 आहेत की त्या 92 जणांच्यातला कुठलाही एक घेतला तर त्यातल्या बारीक 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 कणापर्यंत तुम्ही जरी गेला, अगदी डोळ्यांना न दिसणाऱ्या अणूपर्यंत जरी गेला तर तुम्हाला फक्त त्याचाच कण दिसणार आहे, तो दुसरा कुठलाही मिक्स नसणार आहे. ते निसर्गातले 92 झाले. आणि नंतर लॅबमध्ये तयार झालेले किंवा कृत्रिमरित्या तयार केलेले असे 26, असे 118 टोटल काय आहेत, मूलद्रव्य म्हणजे काय आहेत, इलेमेंट. आणि ह्या इलेमेंटमध्ये तुम्ही कुठलाही 118 मधला कुठलाही उचलला तुम्ही आणि त्याला कट करत गेला, त्याच्यामध्ये दुसरं काय सापडतं का बघायला गेला तर काहीही सापडत नाहीत. म्हणजे असे मूळचे असणारे टोटल किती आहेत, 118. मग जे काय आपल्या भोवतीनं दिसतंय, आपल्याला पदार्थ दिसत आहेत
किंवा जे आपल्याला पृथ्वी तलावरती जेवढं काय दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 118 मधलाच कोणीतरी सापडणार आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही जर पाणी बघायला गेला तर पाणी कशातून तयार होतं, कशापासून? H2O. हायड्रोजन हा 118 मधला एक आहे, ऑक्सिजन हा 118 मधला एक आहे, मीठ NaCl, सोडियम क्लोराईड, ह्याच्यामध्ये Na हा सोडियम, हा क्लोरीन, हा Na 118 मधला आहे, हा क्लोरीन 118 मधला आहे. असे वेगवेगळे जे काही पदार्थ असतील ते पदार्थ बनलेत कशापासून? ह्या 118 मधलाच कोणीतरी असणार आहे त्यात. म्हणजे हे 118 जे आहेत ते मूळचे आहेत, ते कोणापासून बनलेले नाहीत. आलं लक्षात? म्हणजे आता हायड्रोजनपासून, हायड्रोजनच्या न्यूक्लियसपासून बनलेले आहेत ते कन्सेप्ट तुम्हाला आता जे टेक्निकलचे असतील त्यांना कदाचित माहिती असेल, पण हे जे 118 आहेत ते मूळचे आहेत, त्याच्यामध्ये दुसरं कोण नाही. आणि जे काय आपल्याला डोळ्यांना दिसतंय तर त्या पदार्थांमध्ये ह्या 118 मधलाच कोणीतरी असणार आहे. म्हणजे हे 118 काय आहेत? मूळचे आहेत, शुद्ध पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये दुसरं कोण नसतंय, म्हणून त्यांना आपण मूलद्रव्य म्हणतो, त्यांना आपण इलेमेंट म्हणतो. आलं लक्षात इथंपर्यंत? पदार्थ किंवा मॅटर म्हणजे काय आणि मूलद्रव्य म्हणजे काय ह्याच्यातला फरक तुमच्या आता क्लिअर झाला असेल, लक्षात आला असेल. तर 118 मधले जे पहिले 20 आहेत, पहिले 20 पर्यंतचे ते आपल्याला अगदी 30 पर्यंतची माहिती पाहिजेत, पण आता तुर्तास सुरुवात करत असताना आपल्याला 20 पर्यंतची माहिती पाहिजेत. पहिले 20, 1 ते 20 पर्यंत. 118 पहिले 20 का म्हणतोय तर जे 118 मूलद्रव्य आहेत ते एका सिक्वेन्सनं मांडलेले आहेत. पिरियोडिक टेबलमध्ये, आवर्त सारणीमध्ये तुम्हाला माहीत असेल तर ते 1 पासून ते 118 पर्यंत असे मांडलेले आहेत. असे आलं लक्षात? म्हणजे अशा पद्धतीनं 118 पर्यंत मांडलेले आहेत. तर त्यातली पहिली जी 20 आहेत ते आपल्याला माहिती पाहिजेत. का माहिती पाहिजेत? तर ते तुमच्या लक्षात येईल पुढे, जसं जसं आपण पुढे जाणार आहे तसं. आलं लक्षात? आणि हे जी माहिती पाहिजे आहेत आपल्याला पहिली 20, ते कोणतं मूलद्रव्य किती नंबरला आहे आणि त्याचबरोबर त्याचा सिम्बॉल काय आहे. म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला जे लेटर दिसते आपल्याला इंग्लिशमध्ये, आपण हायड्रोजनला दाखवताना H न दाखवतो, ऑक्सिजनला दाखवताना O न दाखवतो, कार्बनला दाखवताना C न दाखवतो. हे जे आहेत ते संज्ञा म्हणतो आपण त्यांना, म्हणजेच काय आहेत ते? सिम्बॉल आहेत. तर ते 1 ते 20 पर्यंत कुठल्या मूलद्रव्याला कोणता सिम्बॉल आहे, त्याला किती नंबरला बसवला आहे त्या पिरियोडिक टेबलमध्ये, हे आपल्याला माहिती पाहिजे पहिल्या 20 पर्यंतचे. का तर आपल्याला त्या पहिल्या 20 मूलद्रव्यांमधल्या कुठल्याही मूलद्रव्याचं जर समजा आपल्याला माहिती असेल तर तुम्हाला ते लक्षात येईल पुढं. रेणू वस्तुमान काढणं वगैरे जे काय आहे, किंवा ते रेणू तयार होत असताना किंवा मॉलिक्यूल तयार होत असताना जे काय फॉर्म्युला तयार होतो, केमिकल फॉर्म्युला, तो फॉर्म्युला कसा तयार होतो, हे सगळं आपल्याला बेसिकमध्ये जाऊन बघायचं बनलं तर आपल्याला पहिले 20 आपल्याला, म्हणजे आपल्याला वारंवार जे फ्रिक्वेंटली अभ्यासाला लागणार आहेत ते कंपाऊंड किंवा संयुग आपण अभ्यासात जे सारखे सारखे वाचतो त्यांच्यासाठी उपयुक्त असणारे हे पहिले 1 ते 20. मग हे आपल्याला कोण किती नंबरला आहे, त्याचा सिम्बॉल काय आहे, त्याचं नाव काय आहे, एवढं आपल्याला माहिती पाहिजे. माहिती असताना मग हे सगळं आपण पाठ करायला गेलो, पहिले 20 मी पाठ करतो, कोणकोणता आहे, किती नंबरला आहे मी पाठ करतो म्हणायला गेल्यानंतर लगेच पाठ होत नाहीत. तर त्यासाठी आपण काय केल्या, ट्रिक केल्या पहिल्या 20 साठी. तर त्या ट्रिकनुसार काय करणार आपण, पाठ करणार आहे. तर आता पहिले जे 4 आहेत, 1 ते 4 अनुक्रमांक म्हणजे काय ते आपण अणु संरचना बघताना किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चर बघताना ॲटॉमिक नंबर काय असतो ते आपण डिटेलमध्ये बघू. आता फक्त लक्षात ठेवा की 1 2 3 4 हे जे आपण पाठ करतोय ते अनुक्रमांक पाठ करतोय, ते काय असतंय ते पुढे बघू. फक्त आता काय लक्षात ठेवा, 1 म्हणजे काय आहे, तो हायड्रोजनच्या अगोदर हे 1 लिहिलंय, हे काय आहे, हायड्रोजनचा अनुक्रमांक आहे. कुणाचा? हायड्रोजनचा अनुक्रमांक. 1 2 3 4 हे किती नंबर आहेत, 1 2 3 4 बरोबर. हे काय आहेत, अनुक्रमांक आहेत. कुणाचं? ह्या चौघांचं. 1 कुणाचा आहे, ह्याचा, हेलियमचा 2, लिथियमचा 3, बेरिलियमचा 4. ते जाऊ द्या, अनुक्रमांक जाऊ दे, फक्त तुम्ही नंबर लक्षात ठेवा, कोण किती नंबरला एवढं लक्षात ठेवा. तर आता पहिले जे 4 आहेत 1 ते 20 मधले, तर ते पाठ करताना एका सिक्वेन्सनं आपण साऊंड करून काय करायचे, पाठ करायचे. आता पहिले 4 काय करायचे आपल्याला, थेट पाठ करायचे. पहिले 4 पहिले 4 जे आहेत ते आहे असं. H कशासाठी आहे, हायड्रोजनसाठी. HE कशासाठी आहे, यातला HE घेतलाय हेलियमसाठी. LI कशासाठी आहे, यातला LI घेतलाय. त्यानंतर BE कशासाठी आहे, बेरिलियमसाठी. लिथियमसाठी LI, बेरिलियमसाठी BE.
हे जरासं नजर फिरवून घ्या ह्याच्यावरती, थोडंसं पाऊस करा पाहिजे तर, किंवा लिहून काढा तुम्ही. हे सगळे PDF मध्ये मी देणार आहे. आपल्या ह्या लेक्चरची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेन. ते तुम्ही ह्या ज्या मूलद्रव्यांचे अनुक्रमांक असतील, त्याचे सिम्बॉल असतील, ते कसं पाठ करायचे, त्याची जी ट्रिक आहे ती सगळं त्या टेबलमध्ये PDF मध्ये मी कंपाईल केलेलं आहे, किंवा ते चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ते तुम्ही प्रिंट मारायची आणि आपण जिथं अभ्यासाला बसतो तिथं चिकटून ते आपल्या डोळ्यापुढं कायम ठेवायचं. तर पहिल्यांदा हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम हे सिक्वेन्सनं हाय असं 4 पार्टच करायचे. आपण रट्टा मारतो म्हणतो तसं, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, असं सारखं सारखं म्हणा. म्हणजे ते साऊंड असं सारखं 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 कानामध्ये घुमला पाहिजे, तो ब्रेनला आपल्या सेवच झाला पाहिजे. मग पहिले 4 म्हणताना तुम्हाला विचारलं की तिसरा कोण आहे, तर तिसऱ्याच्या अगोदरचे 2 हायड्रोजन, हेलियम, 3 नंबरचा लिथियम, हे असं सिक्वेन्स तुमच्या ब्रेनमध्ये सेव्ह झालं पाहिजे. मग परत सारखं 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 म्हणून तुम्हाला अचानक जर विचारलं की बाबा हेलियम किती नंबरला आहे, 2 नंबरला, लिथियम किती नंबरला आहे, 3 नंबरला, त्यानंतर बेरिलियम किती नंबरला आहे, 4 नंबरला, 3 नंबरला कोण आहे, लिथियम आहे, 2 नंबरला कोण आहे, हेलियम आहे, असं लगेच तुम्हाला सांगता येईल. त्यासाठी अगोदर काय करायचं, पहिले 4 हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, असे 4 पहिले पाठ करून घ्या. त्यानंतरचे 5 ठेवण्यासाठी बॅक नॉप हे ध्यानात ठेवायचं. बॅक नॉप हे 2 शब्द ध्यानात ठेवायचे. BC साठी बॅक, NOF साठी नॉप, बॅक नॉप असे शब्द आहेत. बॅक नॉप असं ध्यानात ठेवा. पहिल्यांदा 4 आहेत ते सिक्वेन्सना आहे असं पाठ केले, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम झालं. त्यानंतर एक शब्द आहे कुठला, बॅक नॉप, तो ध्यानात ठेवा. त्या बॅक नॉपमध्ये काय दडलंय, BC बॅक, NOF नॉप, बॅक नॉप, बॅक नॉप. आलं लक्षात? किती आहेत, BC 2, NOF 3, बॅक नॉप. लक्षात आलं? पहिले 4 झाल्यानंतर पुढच्या 5 साठीची ट्रिक आहे ती बॅक नॉप, हे लक्षात ठेवा. आणि त्या बॅक नॉपमध्ये कोण कोण आहे, मग B साठी बोरॉन, त्यानंतर कार्बन C, नायट्रोजन N, ऑक्सिजन O, फ्लोरीन F. हे 9 पर्यंत पाठ झाले. पहिले 4 हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम हे सारखं सारखं मानायचं. त्यानंतर पुढच्या 5 साठी कुठला शब्द आहे, बॅक नॉप. बॅकमध्ये 2 BC, NOF नॉप, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीनसाठी नॉप, बॅक BC, बोरॉन, कार्बन BC, त्यानंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन ह्याच्यासाठी NOF नॉप. आलं लक्षात? पहिले 9 इथंपर्यंत लक्षात आले. त्यानंतरचा एक आहे तो निऑन. हा राजा माणूस आहे, एकट्यालाच ठेवायचा इथं. 10 नंबरला आहे. कोण, निऑन. किती नंबर आहे त्याचा, अनुक्रमांक किती आहे, 10. कोण आहे तो, निऑन. त्याची संज्ञा काय आहे, सिम्बॉल काय आहे त्याचा, काय आहे, Ne. 10 नंबरपर्यंत लक्षात आले कोणकोणते आहेत. परत एकदा रिपीट करतो 10 पर्यंत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम 4 झाले. बॅक नॉप 5 जणांसाठी, BC बॅक, NOF नॉप. आलं लक्षात? B फॉर बोरॉन, त्यानंतर C फॉर कार्बन, N फॉर नायट्रोजन, O फॉर ऑक्सिजन, F फॉर फ्लोरीन, आणि त्यानंतर 10 नंबरचा निऑन. इथंपर्यंत लक्षात आले. अशा सिक्वेन्सनं हेच शब्द ध्यानात ठेवा, सारखं सारखं लिहून काढा. आणि ती जी PDF पाठवणार आहे मी, ती PDF तुम्ही काय करा, प्रिंट मारून आपण जिथं अभ्यासाला बसतो तिथं ठेवा. त्यानंतर 5 जणांची झाली. त्यानंतर दोघांसाठी काय शब्द आहे, ना मग, ना मग, ना मग, हा जो शब्द आहे ना मग. तर त्यामध्ये Na कशासाठी आहे, सोडियमसाठी. हे इंग्लिश नाव आहे सोडियम. ह्याच्यामध्ये N कुठं दिसतंय का, Na दिसतंय का, नाही. याच्यामध्ये Na दिसतंय, परंतु आपण नॅट्रियम कधी म्हणत नाही, सोडियम म्हणतो. पण हे नॅट्रियम आहे ते कशावरून आलं, लॅटिन नाव आहे ते. लॅटिन नावातलं Na घेतलंय, नॅट्रियम मधलं Na घेतलंय, म्हणजे Na कुणाचं झालं, ते सोडियमचं. असे कन्फ्यूज करणारे किंवा आपण म्हणताना त्यांना इंग्लिश नावं जी काय आपण उच्चारतो, इंग्लिश नावं घेतो, तर त्याची सिम्बॉल इंग्लिशमधलं असायला पाहिजेत. पण तसं नसताना दुसऱ्याच कुठल्या तरी भाषेतलं, म्हणजे लॅटिन असेल किंवा जर्मन असेल, तर त्यातलं त्या शब्दातलं काय घेतलेलं आहे, सिम्बॉल घेतलेला आहे, अशी काय असतील तर ते तुम्हाला
मी ह्याच्यामध्ये टेलिग्राम चॅनलवरती टाकतो. त्याचबरोबर जे कन्फ्यूज करणारे काही हे आहेत, सिम्बॉल आहेत किंवा संज्ञा आहेत मूलद्रव्यांच्या, म्हणजे आता अँटी मनीसाठी एस बी येतो. अँटी मनीमध्ये एस आणि बी, एस बी कुठं सापडतच नाही, पण अँटी मनीचा सिम्बॉल काय आहे? एस बी. आलं लक्षात? ते कशावरनं घेतलंय किंवा काय, ती टेलिग्रामच्या आपल्या पहिल्या सुरुवातीलाच मी टाकलेले आहेत ती मूलद्रव्य. ते तुम्ही जाऊन तिथं व्हिजिट करा त्याच्यावरती आणि तुम्ही बघा, ते लक्ष द्या तिथं काय बाबा नेमकं लिहिलंय काय किंवा कुठलं एलिमेंट दिलंय, त्या एलिमेंटला काय सिम्बॉल आहे ते तुम्ही पाठच करून टाका किंवा लिहून काढा तुमच्या वहीमध्ये. तर हां, एन ए सोडियममध्ये कुठे दिसतंय का? नाही, पण त्याची सिम्बॉल काय आहे? एन ए. मग ते कशावरनं आलंय? ते नॅट्रियम या लॅटिन नावावरनं. त्यानंतर एन ए कुणासाठी आहे? तो सोडियमसाठी. किती नंबरला आहे? 11 नंबरला आहे. त्यानंतरचा कोण आहे? 12 नंबरला मॅग्नेशियम. मॅग्नेशियम मधला एम आणि जी घेतलाय, म्हणजे मॅग्नेशियमचा सिम्बॉल झाला एम जी. ना मग ना म्हणजे कोण? सोडियम. त्याचं लॅटिन नाव आहे नॅट्रियम. कधीतरी विचारतील परीक्षेमध्ये की सोडियमचं एन ए सिम्बॉल कोणत्या नावावरनं घेतलाय. मग नॅट्रियम एन ए न सुरुवात होणारे किंवा एन आणि ए अक्षर असणारे दुसरे 2-3 नावं कुठली तरी टाकतील आणि त्यामध्ये नॅट्रियम असेल. तर लॅटिन नाव कुठलं आहे त्याचं? नॅट्रियम. नॅट्रियमवरनं काय घेतलंय? एन ए. कुणाचा आहे तो? सोडियमचा. किती नंबरला आहे? 11 नंबर. त्यानंतर मॅग्नेशियम किती नंबरला आहे? 12 नंबर. त्यातलं मॅग्नेशियम मधलं एम जी घेतलंय, एम जी. इथंपर्यंत लक्षात आले? पहिले 12. परत एकदा रिपीट करतो. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम पहिले 4. त्यानंतर बॅकनॉप बी सी, बॅक एन ओ एफ नॉप. बोरॉन, कार्बन बी सी झालं, बॅक झालं. त्यानंतर एन ओ एफचं नॉप. नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरिन. हे 9 झाले पहिले. 10 नंबरचा एकच आहे, तो राजा माणूस म्हणतो आपण त्याला. राजा माणूस मी का म्हणलं ते नंतर लक्षात येईल. राजवायू आहे तो. त्यानंतर 10 नंबरचा झाला निऑन. आणि त्यानंतरचे 2 आहेत त्यांच्यासाठी नामग. सोडियम 11 नंबर, मॅग्नेशियम 12 नंबर. इथं नंबर 12 पर्यंतचे आले लक्षात. त्यानंतर 13 पासून ते 17 पर्यंत, 13 पासून 17 पर्यंत हे 5 जण आहेत. त्या 5 जणांच्यासाठी काय आहे? पास्कल नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो आलसी होता असं समजा फक्त. पास्कल नावाचा शास्त्रज्ञ आलसी होता. आलसी पास्कल. पास्कल नावाचा जो शास्त्रज्ञ आपण त्याला फिजिक्समध्ये बघणार आहे. तर त्याच्यामध्ये 1, 2, 3 इथं एल पाहिजे. PDF मध्ये आहे ते बरोबर. पी, एस आणि सी एल म्हणजे क्लोरीन आहे तो. त्यानंतर एस आणि पी, याच्यातनं पास्कल तयार झाला. हे किती जण आहेत? 3 जण आहेत. आलसी इथं किती जण आहेत? 2 जण. आलं लक्षात? बॅकनॉपमध्ये पहिले 2 जण आहेत, नंतर 3 जण आहेत. इथं सुद्धा आलसी पास्कलमध्ये पहिले 2 जण आहेत, नंतर 3 जण आहेत. मग आलसी मधला एल कशासाठी आहे? ॲल्युमिनियमसाठी. किती नंबरला आहे? 13 नंबरला. बरोबर. त्यानंतर आलसी मधला एस आहे कशासाठी आहे? सिलिकॉनसाठी. किती नंबरला आहे? 14 नंबरला. त्यानंतर पास्कल, हे 3 जण आहेत पास्कलमध्ये. पास्कलमधले 15 नंबरला फॉस्फरस. सल्फर किती नंबरला येतोय? 16 नंबरला. क्लोरीन किती नंबरला येतोय? 17 नंबरला. आलं लक्षात? असे हे लक्षात ठेवा. कुठंपर्यंत आलो आपण? 17 नंबरपर्यंत आलो. पहिल्यापासून ते 17 नंबरपर्यंतचे सगळे पाठ झाले असतील तुम्हाला. पाठ झाले असतील म्हणजे तुम्ही करायचे ते सारखे रिपीट करायचे. आणि PDF जी मी देणार आहे टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे, त्या PDF मधला तो चार्ट जो आहे तो प्रिंट मारून तुम्ही आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतरचे राहिले 3, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. आता इथं बघा, कॅलियमचा के घेतलाय. पोटॅशियममध्ये के दिसतोय का? नाही. पण इथं कॅलियम हे लॅटिन नाव आहे, त्याच्यातला के घेतलाय सिम्बॉल आणि त्याचं नाव काय आहे इंग्लिशमध्ये आपण बोलतो ते पोटॅशियम. आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. ह्या तिघांच्यासाठी काय ट्रिक आहे? अरे काका म्हणजे आर्गॉनसाठी अरे काकातला के असतो पहिला, त्यानंतर अरे काका. आले लक्षात? हे शेवटचे 3. मग आर्गॉनसाठी AR किती नंबरला आहे तो? 18 नंबरला आहे. पोटॅशियमसाठी के किती नंबरला आहे तो? 19. कॅल्शियमसाठी CA किती नंबरला आहे तो? 20. आलं लक्षात? हे पहिले 20 तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत. काय काय बघितलं आपण? पहिल्यांदा मॅटर किंवा पदार्थ. बरोबर. पदार्थ कशाला म्हणतो आपण? आपल्या डोळ्यांना जे काही दिसतंय, आपल्याला जे काही जाणवतंय पृथ्वी तलावरचं, ते सगळं कशामध्ये येते? पदार्थ. त्याला द्रव्य म्हणतो आपण, त्याला मॅटर म्हणतो. बरोबर.
त्याचबरोबर मॅटर म्हणजे काय लक्षात आलं तर असे काय पदार्थ आहेत, असे काय द्रव्य आहेत की त्याच्यामध्ये फक्त त्याचेच कण आहेत, दुसरा कोणताही मिक्स नसतो किंवा त्याच्यामध्ये दुसरा कोणीही सामावलेला नसतो. असे किती जण आहेत? 18 जण, 118 जण. तर त्या 118 जणांना आपण कोणतं नाव दिलंय? मूलद्रव्य, म्हणजेच कोण? एलिमेंट्स. आलं लक्षात? त्या 118 मधले जे काही मूलद्रव्य आहेत त्यातले 92 मूलद्रव्य निसर्गामध्ये सापडतात आणि 26 मूलद्रव्य लॅबमध्ये किंवा कृत्रिमरित्या तयार केलेले आहेत. आलं लक्षात? हे 118 काय झाले? मूलद्रव्य. त्या 118 मधले पहिले सुरुवातीला जे मांडलेले आहेत 20, म्हणजे 118 एका टेबलमध्ये मांडलेले आहेत, सिक्वेन्सनं मांडलेले आहेत. तर ते कसे मांडलेले आहेत ते आपण नंतर बघू. तर त्या 118 मधले पहिले जे 20 आहेत ते आपल्याला वारंवार सारखं कुठल्या तरी केमिकल फॉर्म्युल्यामध्ये वाचायला भेटतात. आपण ज्यावेळी अभ्यास करत असतो त्यावेळी जे जे काही संयुग, जे जे काही कंपाऊंड आपण बघतो त्या कंपाऊंडमध्ये मॅक्सिमम मूलद्रव्य कुठली सापडतात? आपल्याला पहिल्या 20 मधले सापडतात. मग पहिल्या 20 मधले सापडतात म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचा किती नंबरला कोण आहे म्हणजे अनुक्रमांक त्यांचा आपल्याला माहिती पाहिजे, पहिली गोष्ट. त्याचबरोबर त्याचा सिम्बॉल काय आहे आणि त्याचं नाव काय आहे. तर ते पहिले जे 20 आहेत ते आपण आत्ता पाठ केले, बरोबर. पाठ करताना आपण काय बघितलं? ट्रिक केलेत. पहिल्या 4 जणांना आपण आहे असं सिक्वेन्सनं पाठ केलं. पहिलं 4 जण आपल्याला आहे असे लक्षात ठेवायचं. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम 4 झाली. त्यानंतरचे जे 5 आहेत त्यांच्यासाठी एक ट्रिक केली. बॅक नॉप 5 जणांसाठी. बी बोरॉन, सी कार्बन, एन नायट्रोजन, ओ ऑक्सिजन, एफ फ्लोरीन. हे पहिले 9 जण झाले. त्यानंतर 10 नंबरचा एक आहे तो राजा माणूस आहे, राजवायू आहे. का असतो तो ते नंतर आपण पुढे बघणार आहे सिलेबसमध्ये. तर कोण बघितला आपण? 10 नंबरचा निऑन, त्याचा सिम्बॉल NE, बरोबर. त्यानंतरच्या दोघांसाठी ना मग, ना म्हणजे Na, तो नॅट्रियम या लॅटिन नावातनं Na काढलंय आणि कुणाला दिलंय ते सिम्बॉल? पोटॅशियमला. सोडियम, सोडियमला काय दिलंय? Na, बरोबर. सोडियम हे इंग्लिश नाव आहे आणि ते घेतलंय कशातनं आपण? Na, नॅट्रियम या शब्दातून घेतलंय, बरोबर. आणि तो शब्द लॅटिन भाषेतला आहे. आलं लक्षात? तर Na हे कुणासाठी आहे? सोडियमसाठी. तो किती नंबरला आहे? 11 नंबरला. ना मग, मग म्हणजे Mg कुणासाठी आहे? मॅग्नेशियमसाठी. तो किती नंबरला आहे? 12 नंबर. पहिले 12 झाले. त्यानंतरचे 5 जण, आल्सी 2 जण आहेत, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, आणि पास्कल 3 जण आहेत, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. 17 पर्यंत झाले. त्यानंतर 3 शेवटचे, अरे काका, आर्गॉन, पोटॅशियम कशापासून घेतलंय? कॅलियममधनं. कॅलियममधला के काढलाय आणि पोटॅशियमला नाव दिलंय, सिम्बॉल दिलाय तो. आलं लक्षात? पोटॅशियमचा सिम्बॉल. पोटॅशियममध्ये के कुठं सापडते का? नाही. तरी पण त्याचा सिम्बॉल काय आहे? के. तो कुठून घेतलाय? लॅटिन शब्द कुठला? कॅलिन, बरोबर. तर कॅलियममधनं के काढलं, कॅलियमचा के काढून पोटॅशियमला सिम्बॉल दिलाय. आलं लक्षात? किती नंबरला आहे तो? 19 नंबरला. आणि शेवटला आपण 20 नंबरला जो बघितला तो कॅल्शियम, त्याचा सिम्बॉल के नाही, Ca. हे कन्फ्यूज करणारे सिम्बॉल जे आहेत ते टेलिग्रामच्या सुरुवातीलाच टाकलेले आहेत, तिथं जाऊन तुम्ही बघू शकताय. आलं लक्षात? हे पहिले तुम्ही पाठच करा. तुम्ही अभ्यास करायच्या अगोदर हे पहिले 20 तुम्हाला माहिती पाहिजेत, पाठच पाहिजेत, म्हणजे तुम्हाला पुढची केमिस्ट्री पूर्ण सोपी जाणार आहे. आलं लक्षात? आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॅटर हा जो टॉपिक आहे पूर्ण डिटेलमध्ये, द्रव्य किंवा पदार्थ आजपर्यंत कुठंच तुम्ही वाचलेलं नसशीला किंवा एवढ्या डिटेलमध्ये केला नसते. आपण ह्यो टॉपिक बघणार आहे. कुठला? मॅटर, पहिला टॉपिक. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटू नंतर.